आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. उन्हाची दाहकता शमविण्यासाठी मानव सेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून कलिंगड सरबत तसेच पाण्यासह गुळाच्या खड्याचे वाटप. शहरात सातत्याने 42 ते 43 अंश सेल्सिअस तापमान असल्यामुळे सकाळी 10 वाजल्यापासूनच उन्हाचे चटके जाणवायला लागतात. अशात घराबाहेर पडलेल्यांचे घसे कोरडे पडतात, शरीर घामेजून थकते, त्यामुळे काहीतरी थंड पेय घ्यावे अशी साहजिकच इच्छा होते. नेमकी हीच बाब हेरून उन्हाची दाहकता शमविण्यासाठी शिवसेना अंबरनाथ शहरप्रमुख अरविंद शिवलिंग वाळेकर यांच्या मानव सेवा चॅरिटेबल ट्रस्ट व अंबरनाथ व्यापारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने रामनवमी निमित्त कलिंगड सरबत वाटप तसेच गुळाच्या खड्याचे वाटप करण्यात आले. नेमकंच हे अंबरनाथ पूर्वेतील शिवाजी चौक परिसरामध्ये अर्थात स्टेशनच्या अगदीच बाजूला असल्यामुळे येथे नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली. यावेळी अंबरनाथ व्यापारी संघाचे खानजी धल, माजी नगराध्यक्ष मनीषा वाळेकर, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर, रूपसिंह धल, मंजू धल यांच्यासह अनेक पदाधिकारी, मान्यवर, कार्यकर्ते, व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हमारे अंबरनाथ के नेता और हमारे अंबरनाथ व्यापारी संगठन के संयोजक और हमको सलाह देने वाले ऐसे अरविंद वाड़ेकर का एक सपना था कि क्यों नहीं एक अंबरनाथ में एक ठंडा शरबत और कलिंगर महोत्सव का एक आयोजन किया जाए। उन्होंने एक मीटिंग लिया और हमारे अंबरनाथ व्यापारी संगठन और अंबरनाथ मानव सेवा चैरिटेबल ट्रस्ट के सभी मेंबरों ने ताबड़तोड़ हामी भरी और ये 2 दिन के अंदर आपके सामने जो कार्यक्रम है वो 2 दिन के अंदर हम लोग ने ये पब्लिक के लिए चालू किया है। तो मैं सबसे पहले धन्यवाद देता हूँ अरविंद वाड़ेकर जी का, जिन्होंने उनको दिमाग में इतना अच्छा एक सोच आई है और हम लोग अंबरनाथ व्यापारी संगठन के सब मेंबर मिलके और ये अच्छे में अच्छा जो अंबरनाथ में इतनी गर्मी जो 2 दिन से हो रही है वो गर्मी के लिए खास क्या है तो ये कलिंगर है और ठंडा पानी ऐसी जो आयोजन है आज यहाँ पे किया गया है। अंबरनाथमध्ये मानव सेवा चॅरिटेबल ट्रस्ट आणि अंबरनाथचे व्यापारी बंधू सर्वजण मिळून अनेक वर्ष मानव सेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून 10 रुपयामध्ये शिवभोजन थाळी देतात आणि मागचे कित्येक महिने कित्येक वर्ष उन्हाळ्यामध्ये थंड पाण्याची आणि गुळाची व्यवस्था करतात. त्याच्यामध्ये आमचे कोचिंग दल असतील, आपले शिक्षण शाखेमधले सगळे पदाधिकारी असतील, व्यापारी बंधू आहेत, सगळ्यांचा सहभाग असतो. सगळेजण स्वतःच्या पैशाने ही सर्व अंबरनाथकरांना सेवा देतात. आणि आज गुढीपाडव्याच्या दिवशी आम्हाला सर्वांना सुचलं की आपण सर्वजण मिळून कलिंगड महोत्सव, लोकांना थंड कलिंगडाचा ज्यूस आणि कलिंगड खाता यावं पोट भरून. उन्हाळ्याचा दिवस आहे, ऊन खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि आपण बघताय की काल ठाणे जिल्ह्यामध्ये 43 डिग्रीपर्यंत गरमी गेली होती. आपल्याला मिळणाऱ्या सगळ्या सुखसोयी त्या लक्षात घेता आपल्याला अंबरनाथमध्ये त्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना शहर शाखा, व्यापारी बंधू आणि मानव सेवा चॅरिटेबल ट्रस्ट नेहमीच असे उपक्रम राबवते आणि त्याचा लाभ तुम्ही बघताय सगळे अंबरनाथकर घेतात. हा ठाणे जिल्ह्यात प्रथमच कलिंगड महोत्सव, कलिंगड ज्यूस, कलिंगड खाण्याचा महोत्सव हा आपण ठेवलेला आहे. आणि अंबरनाथकरांनी आवाहन करतो तुमच्या माध्यमातून की त्यांनी आज उन्हाच्या तडाख्यात भरभरून कलिंगड खावं, पोटामध्ये पाणी जास्तीत जास्त जावं आणि आपली तब्येत चांगली राहावी, आपलं आरोग्य चांगलं राहावं याकरता आम्ही सगळे प्रयत्न करतो आहे. आमच्या व्यापारी बंधूंचं, आमच्या पक्षातल्या पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून धन्यवाद. आणि मंडप, स्टेज आणि सगळी व्यवस्था हे जे कलिंगडाचं एक डेकोरेशन केलेलं आहे ही सगळी मंडळी यांचं मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.